तर थंडीचा दिवस आलेला आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये बाजरीची भाकर आणि बाजरी खाल्ल्याने शरीराला उष्णता पण मिळते आणि अंगात छान असं गरम पण राहतं। तर बाजरीची कडक भाकरी कशी बनवायची हे बघा आणि किती सुंदर अशी आपली बाजरीची कडक भाकर तयार झालेली आहे। अगदी 2 ते 3 महिने टिकते आणि प्रवासामध्ये सुद्धा ही बाजरीची भाकरी आपल्याला घेऊन जाता येते। नमस्कार, योगिता होम फूड्स मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण सोलापुरी पद्धतीची बाजरीची कडक भाकर बनवणार आहोत आणि बाजरीची कडक भाकरी कशी बनवायची आणि त्यासाठी पीठ कसं मळायचं हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची बाजरीची कडक भाकर आपण केलेली आहे आणि हे बघू शकता किती पातळ आणि याचा चुरा सुद्धा होते। अशा पद्धतीने आपण ही बाजरीची भाकर केलेली आहे। तर ज्यांना कोणाला बाजरीची पातळ भाकर येत नसेल त्यांनी आपल्या या व्हिडिओ आवर्जून बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला भाकरी बनवायला घेऊया। तर तुम्ही पाहू शकता अजून एकदा तर किती छान आपली बाजरीची भाकरी तयार झालेली आहे। एकदम कडक आणि एकदम पातळ अशी भाकरी तयार झालेली आहे। तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे बघा बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। तर हे मी डब्यामध्ये चाळूनच ठेवलं होतं आधीच, त्यामुळे इथे चाळलेलं नाही। तर 1 वाटी भरून मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि याचा खोलगट तयार करायचा। अशा प्रकारे विहीर तयार करायची आणि वाटी भरून पाणी घ्यायचं। इथे बघा 1 वाटी भरून मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची जेणेकरून आपल्या बाजरीच्या भाकरी काळपट दिसू नये। तर थोडंसं हळद टाकल्याने बाजरीची भाकर अशी थोडीशी हिरवट पिवळसर होते। तर इथे बघा पाण्यामध्ये हळद मी टाकून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला इथं हे पीठ छान असं घट्ट मळून घ्यायचं आहे। तर इथे मी फक्त थंड पाण्याचा वापर केलेला आहे, गरम पाणी घेतलेलं नाही। थंड पाणी घालूनच हे बाजरीचं पीठ छान असं घट्टसर मी मळून घेणार आहे। तर इथे बघू शकता तुम्ही की थोडं थोडं पाणी घालूनच हे पीठ आपण मळून घेत आहोत। सुरुवातीलाच पीठामध्ये पाणी जास्त घातलं तर पीठ पातळ होतं आणि भाकरी मग थापटता येत नाही। तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पिठाचा छान असा घट्टसर गोळा करायचा आहे। एकदम सैलसर पण करायचं नाही, तर एकदम छान असा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी घालून आपलं हे पीठ पण छान असं मळून होत आलेलं आहे आणि सगळं जेवढं ताटाला लागलंय तेवढं सगळं पीठ आपल्याला ताटाचं काढून घ्यायचं आहे। ताटाला अजिबात पीठ शिल्लक ठेवायचं नाही। छान असं पीठ घट्टसर मळून घ्यायचं। इथे बघा आपलं पीठ पण छान असं मळून होत आलेलं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मी छान असं बाजरीचं घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे। बोट लावून दाखवते तुम्हाला, अजिबात सैलसर झालेलं नाही किंवा पातळ झालेलं नाही, छान असं घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला बाजरीची कडक भाकर करायची आहे, त्यामुळे मी इथं बघा आपलं पीठ तर ताटामध्ये मळून झालेलं आहे आणि किचन ओट आहे, त्या किचन ओटा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। तर आपल्याला बाजरीची भाकर पातळ करायची आहे, कडक करायची आहे, त्यासाठी आपल्याला इथं किचन ओट्यावरच मी बाजरीच्या भाकरी थापून घेणार आहे। किचन ओटा छान असं पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघा आणि आता यावरती छान असं आपण भाकरी थापून घेऊया। आपला ओटा पुसून घेऊ। तुम्हाला पण मी आवर्जून सांगते, तुम्हाला जर बाजरीच्या किंवा ज्वारीच्या कडक आणि पातळ भाकरी करायच्या असतील तर शक्यतो ताटामध्ये पोलपाटवरती करू नका, कारण पोलपाटवरती आणि ताटामध्ये जरा थोडीशी जाड होते भाकर आणि पातळ होत नाही। तर तुम्हाला पातळ आणि एकदम कडक भाकर पाहिजे असेल तर तुम्ही किचन ओट्यावरती भाकरी थापून घ्या, जेणेकरून जितकी आपल्याला भाकरी पातळ पाहिजे तितकी भाकर आपल्याला पसरता येते। तर इथं बघा आपला छान ओटा पुसून झालेला आहे आणि मी पिठाचा छोटासा गोळा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर इथे बघा पिठाचा छोटासा गोळा घेतलेला आपण इथं किचन ओट्यावर ठेवलेला आहे आणि या पिठाच्या गोळ्याला छान असं मळून घ्यायचं। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं अजून एकदा आपण हा गोळा पिठाचा मळून घेत आहोत। अशा पद्धतीने जर तुम्ही पीठ छान मळून घेतलं तर तुमच्या भाकरी अजिबात चिरणार पण नाहीत आणि तुटणार पण नाहीत। हवं तसं पातळ करता येते आणि जसं आपण भाकर थापतील तसं भाकरी ही पसरते। तर इथे बघा छान असं पीठ आपलं मळून झालेलं आहे, कोरडं पीठ आपण टाकलेलं आहे आणि त्यावरती ही
पिठाचा गोळा आपण ठेवलेला आहे. तर आता अशा पद्धतीने आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आहे. सुरुवातीला एका हातानेच आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आहे. भाकरी थोडीशी पसरली की मग दोन्ही हाताने ही भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही हाताने मी भाकरी थापून घेत आहे. भाकरी थापताना दोन्ही हाताला आपल्या कोरडे पीठ लावायचं, जेणेकरून ही भाकरी आपल्या हाताला चिकटणार नाही आणि छान अशी पसरते पण. तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली भाकरी पसरट आणि मोठी तयार झालेली आहे. दोन्ही बाजूने थापटल्या की नंतरने कडेने अशा पद्धतीने एका हाताने भाकरीच्या काठा थापून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता ही भाकर तुम्हाला जवळून दाखवते. एकदम पातळ अशी ही भाकरी तयार झालेली आहे. तर आता आपला तवा पण छान असा तापलेला आहे. तर त्या तव्यावरती आता आपल्याला ही भाकरी छान अशी टाकून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता माझा तवा पण किती छान असा मोठा आहे. आणि भाकरीचं पीठ मळताना सुरुवातीला तवा गरम करायला ठेवायचा मोठ्या गॅसवरती. तवा जर कडक तापला तर भाकरी छान आपली शेकली पण जाते. तर इथे बघा तव्यावरती आपण भाकर टाकून घेतलेली आहे, पाणी लावलेलं आहे. पाणी याचा हडकलेला आहे, सुकलेला आहे. तर भाकरी आपण छान अशी पलटून घेऊया. ज्वारीची भाकरी करताना, बाजरीच्या भाकरी करताना लोखंडाच्या तव्याचा वापर करायचा, जेणेकरून भाकरी छान शेकल्या जातात. आणि काय करायचं, आपली पातळ भाकरी राहते, त्यामुळे भाकरी जर तव्यावर आपण टाकतो तेव्हा भाकरीला जेव्हा पाणी लावायचं असेल, शक्यतो तुम्ही कापडाने पाणी लावून घ्या, जेणेकरून पाणी आपल्याला पोळणार नाही. पातळ भाकरी केल्याने त्या भाकरीला लावताना पाणी आपल्याला पोळतं. त्यासाठी कॉटनचं किंवा सुती कापड वापरायचं आणि पाण्यात बुडवायचं. जसं आपण चपातीला तेल लावतो त्या पद्धतीने एका बाजूला वरच्या बाजूने भाकरीला पाणी लावून घ्यायचं. तर इथे तुम्हाला जवळून दाखवते. तुम्ही बघू शकता आपली भाकरी छान अशी शेकत पण आलेली आहे. दोन्ही बाजूनी छान अशा भाकरी शेकून घेऊया. तर इथे बघा आपल्या बाजरीची भाकरी छान अशी शेकलेली आहे. तुम्हाला जवळून दाखवते. याचा काठ तुम्ही बघू शकता, अजिबात जाड नाही, काय नाही, अगदी एकसारखी छान अशी पातळसर आपली भाकरी इथं तयार झालेली आहे. आणि दोन्ही बाजूने पण छान अशी शेकलेली आहे. तर अशा पद्धतीने बाकीच्या सर्व बाजरीच्या भाकरी आपण करून घेऊया आणि शेकलेली बाजरीची भाकरी आपण काढून घेऊया. इथे बघा दुसरी पण बाजरीची भाकरी आपली थापून झालेली आहे, तव्यावरती टाकलेलं आहे. आता बघा याला पाणी लावते. ही बाजरीची भाकरी इतकी पातळ आहे की याचं पाणी सुद्धा मला पोळतंय. त्यासाठी मी तुम्हाला सांगते की जेव्हा तुम्हाला जर पातळ भाकऱ्या करायच्या असेल, शक्यतो कॉटनच्या कापडाने तुम्ही पाणी लावून घ्या, जेणेकरून आपल्या हाताला चटका बसणार नाही. इथे तुम्ही बघू शकता पाणी लावून झालेलं आहे आणि हलकीसं भाकरीचं पाणी सुकलं की मग भाकरी पलटायची, जेणेकरून तव्याला पण चिकटणार नाही पलटून घेताना. तर अशा पद्धतीने सर्व बाजरीच्या भाकरी आपण करून घेऊया. इथे बघा पाणी पण सुकत आलेलं आहे. तर आता ही बाजरीची भाकरी पलटून घेऊया आणि अशा पद्धतीने बाकीच्या सर्व बाजरीच्या भाकऱ्या मी करून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व बाजरीची भाकर मी इथं तव्यावरती करून घेतलेली आहे. जवळून दाखवते तुम्हाला. याचं काठ बघू शकता, अजिबात जाड नाही ना काही नाही, एकदम पातळ अशा या भाकऱ्या तयार झालेल्या आहेत. ही सुद्धा भाकर तुम्ही बघू शकता, हवा घालता येते अशा पद्धतीने इतकी सुंदर आणि अशी गोल गरगरीत एकदम पातळ अशी भाकरी तयार झालेली आहे. मोडून दाखवते, आवाज बघू शकता तुम्ही. एकदम कडक अशी भाकरी तयार झालेली आहे आणि दोन्ही बाजूने छान अशी आपण शेकून घेतलेले आहे. या भाकरीचा आवाज बघा तुम्ही, किती छान असं कडक आणि कुरकुरीत असा येतो. एकाच मुठीत घेतले तर एकदम भाकरीचा आपल्या चुरा होते. अशा पद्धतीने या भाकरी आम्ही थापून घेतलेल्या आहेत, भाजून घेतलेल्या आहेत. तुम्हाला कमीत कमी मी 2-3 भाकरी इथं मोडून दाखवलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि चवीला पण खूप छान लागते, भरपूर दिवस टिकते आणि या भाकऱ्या जसं शिळ्या होतील तसं चवीला लागतात. अजिबात खराब होत नाही, भुरा लागत नाही. प्रवासात जाताना सुद्धा या भाकरी तुम्ही घेऊन जाऊ शकता. 2 ते 3 महिने ही भाकरी टिकते. तर अशा पद्धतीने आज बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता बाकीच्या पण बाजरीच्या भाकऱ्या एकदम गोल आणि गरगरीत अशाच झालेल्या आहेत. कुठेच तुटलेले नाही, कुठेच चिरलेले नाही. तर आता ही भाकरी खायला घेऊया. आणि इथे बघा
बाजरीची मोडून घेतलेली भाकर आणि मिक्स भाज्यांचा गरगट्टा अशा पद्धतीने केलेला आहे. अशा पद्धतीचा गरगट्टा बाजरीच्या भाकरीसोबत खायला एकदम भारी लागतं. बाजरीची भाकरी करताना दोन्ही बाजूने छान अशी तव्यावरती भाजून घ्यायची खमंग आणि नंतर सर्व भाकरी भाजून झाल्या की उन्हाला थोडा वेळ ठेवायचा आणि वाळवून घ्यायच्या. तर हे बघा बाजरीची भाकर आणि मस्त असा गरगट्टा. एकदम भाकर ही कडक नुसती खाल्ली तरी चवीला छान लागते. तुम्ही बघू शकता. एकदम पातळ आणि खुसखुशीत अशी बाजरीची भाकर आपली तयार झालेली आहे. तर नक्की बनवून बघा, कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा. धन्यवाद. तर आज बाजरीच्या कडक भाकरीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बनवून बघा. साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे आणि बाजरीची कडक भाकरी कशी झाली ते नक्की कमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्ही कोणकोणत्या गावातून बघता हे मला आवर्जून सांगा. धन्यवाद.